आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया, गाईला गोग्रास का द्यावा, गोग्रास देताना काय प्रार्थना म्हणावी, गोग्रास बाबत भीष्मांनी युधिष्ठिरास काय सांगितले, गाय दान द्यायची असेल तर कशी द्यावी. आपल्या हिंदू धर्मग्रंथात अनेक ठिकाणी वर्णन आहे की भोजन करण्याआधी सूक्ष्मजीवांना जसे की कीट, पतंग, मुंग्या, श्वान यांना अन्न द्यावे. गाईस देखील गोग्रास द्यावा, भगवंतास नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ज्यांना विशेष पूजनानिमित्ताने किंवा सण, व्रत, उत्सव, कुलधर्म, कुळाचार, श्राद्ध, तर्पण या निमित्ताने जर बोलवले असेल, ब्राह्मण किंवा अतिथींना बोलवले असेल तर भोजनास आधी त्यांना बसू द्यावे, योग्य आदरातिथ्य करावे, तिलक लावून दक्षिणा द्यावी, संकल्प सोडावा व त्यांच्या भोजनानंतरच आपण भोजनास बसावे. प्रत्येक व्यक्तीकडून दिनचर्येतील अनेक कार्य जसे की स्वयंपाक तयार करणे, पायी चालणे, वाहन चालवणे यावेळी अनेक सूक्ष्मजीवांची हिंसा होत असते. त्याचे प्रायश्चित्त म्हणून वैश्वदेवास आहुती द्याव्यात व ह्या विशेष पूजनाच्या वेळी अशा जीवांच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांनाही भोजन द्यावे. काही व्यक्ती अधूनमधून किंवा जसे जमेल तसे मुंग्यांना साखर, गूळ इत्यादी देत असतात. मग ज्या गोमातेचे आपल्यावर, समस्त मानवी जातीवर अनंत उपकार आहेत, मग तिच्याबद्दल कृतज्ञता म्हणून चारा, पाणी, गोग्रास जे शक्य होईल ते दिलेच पाहिजे. यासाठी ग्रामीण भागात गाय उपलब्ध असते, पण शहरी भागात गाय लवकर सापडत नाही व गाय पाळणे देखील शक्य नसते. जागेचा अभाव, वेळेचा अभाव असतो. पण यावर देखील पर्याय आहे. धार्मिक मंदिरांजवळ काही व्यक्ती गायींचे पालन पोषण करतात. ते गायीस तेथे घेऊन येतात. तेथेही जाऊन आपण गोग्रास देऊ शकतो किंवा तेथूनच चारा विकत घेऊन देऊ शकतो. गोशाळेत जाऊन चारा, पाणी किंवा गायीच्या पालन पोषणासाठी दान देणगी मदत देऊ शकतो किंवा द्यावी. गायीचा गोग्रास दाखवताना म्हणावयाचा मंत्र: सुरभी वैष्णवी माता नित्य विष्णुपदे स्थिता, गोग्रासस्तु मया दत्त सुरभे प्रतिगृह्यताम, इदम गोभ्ये न मम. अर्थात गोमाता विष्णू संबंधिनी आहे. ती नेहमी विष्णुपदावर असते. तिला मी गोग्रास समर्पण केलेला आहे. हे गोमाते, तू ग्रहण करावा. हा गोग्रास गायी करता आहे, यावर माझी सत्ता नाही. यानंतर हात जोडून गायीस प्रार्थना करावी. याचे देखील मंत्र संस्कृतमधून आहेत, पण आपण त्यांचा अर्थ पाहूया. हे गोमाते, तुझ्या शरीरात 14 भुवने आहेत. माझे या लोकात व परलोकातही कल्याण व्हावे. हे गोमाते, तू सर्व हितकारक, पवित्र व पुण्यवान आहेस. त्रैलोक्याची माता आहेस. मी दिलेल्या गोग्रासचा स्वीकार करावा. हे गोमाते, तू सर्व जगात पूज्य आहेस. विष्णूच्या पायात असते. मी दिलेला गोग्रास स्वीकार करावा. या प्रार्थना आचार्येंदू ग्रंथात व आचार दर्शनच्या प्रभास खंडात वर्णित आहेत. जो भक्त गोमातेस नित्य गोग्रास देतो त्यास तीर्थस्नानाचे, ब्राह्मण भोजनाचे, तप, जप, दान, वेदाध्ययनाचे व सर्व यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. गायीच्या पायाखालची माती किंवा रजकण जो भक्त कपाळी लावतो त्यास तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त होते. जो नित्य गायीस चारा देतो त्यास गोदानाचे पुण्य प्राप्त होते. जेथे गायीचे वास्तव्य आहे ते तीर्थक्षेत्रच आहे असे समजावे. जो भक्त एक वेळ भोजन करून एक वेळचे भोजन गायीस देतो तो 10 वर्षे अनंत सुख भोगतो किंवा चारा देतो त्यास गोदानाचे फल प्राप्त होते. भीष्म जेव्हा शरपंजरी होते तेव्हा कृष्णासहित सर्वजण त्यांना भेटायला गेले. तेव्हा युधिष्ठिराला हे सर्व सांगितले. त्याप्रमाणे सर्वांनी व्रत केले. त्यानंतर ह्या व्रताचे वसिष्ठ ऋषींनी शुकास महत्त्व सांगितले. असे हे गोग्रासचे व्रत सौदास नावाच्या राजाने देखील केले. गोदान केले व आपला इहलोकी व परलोकी कल्याण करून घेतले. प्राचीन काळापासून ही गोग्रास गायीस देण्याची प्रथा सुरू आहे. ग्रामीण भागात हे शक्य आहे, पण शहरी भागातील व्यक्तींनी मंदिराजवळ गाय असल्यास
गोग्रास द्यावा किंवा गोशाळेतही गोग्रास किंवा चारा पाणी देऊ शकतात. गाय जर कुणा ब्राह्मणास दान द्यायची असेल तर सालंकृत गाय दान द्यावे, वासरासहित गाय दान द्यावे. पण हे शक्य नसेल तर चांदीची देखील गाय दान देता येते. विधिवत संकल्प करून पूजन करून गाय दान द्यावे. थोडक्यात काय तर गोमातेचे अनंत उपकार मानवावर आहेत, आपल्यावर आहेत. म्हणून गोग्रास किंवा चारा पाणी जे शक्य होईल ते जरूर करावे किंवा द्यावे व गोमातेस नमस्कार करावा. गोमातेस केलेला नमस्कार हा सर्व देवांना तीर्थांना पोहोचतो. तीर्थक्षेत्री गेल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा श्रेष्ठ गोमातेस नमस्कार करून आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. ही संकलित माहिती महाभारत ग्रंथ, ब्रह्मवैवर्त पुराण, आचार्येंदू ग्रंथ व अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केलेले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.